आमच्या लोकांना ते सेवा प्रवेश नियम लागू, असं कसं झालं? नियम बनला आधी, कर्मचारी झाले सिलेक्ट पाठीमागून, तुम्ही त्यांना कसं घेऊन चालन? तर हे चालणार नाही. कर्मचाऱ्यांच्या हितसंबंधांचे मेसेज, हे जर मेसेज जर कुठं व्हायरल झालं तर सागर कामकर सारख्या माणसाला घरी बसवलं जातं. कोणतीही प्री नोटीस नाही, कोणतीही कारणे दाखवा नोटीस नाही. आणि यांचं तुम्ही तरी आलं प्रशासनाचा आदेश काढला की चेकिंग होणार आणि राऊंड होणार रात्रीचे राऊंड होणार. झालं, रात्रीचे राऊंड होणार हे मान्य, पण रात्रीच्या सुखसुविधा तुम्ही त्यांना दिल्या का? ती शैक्षणिक संस्था ताई ती बिल्डिंग बांधली, तिथल्या बिल्डिंग मध्ये प्राचार्य शिकवायला जातो का नाही हेच माहिती नाही. म्हणजे शैक्षणिक स्तर अत्यंत खाली आलेला आहे. एक आपल्या साईबाबा शैक्षणिक संकुलातला होता, एक तिथल्याच मराठी शाळेतला होता, आणि तिसरीचा विद्यार्थी एकदम छान वाचतोय आणि सातवीच्या विद्यार्थ्याला इथल्या शैक्षणिक संकुलातल्या विद्यार्थ्याला वाचता येत नाही. अरे पण मग घेताना तुम्ही त्यांना तसं घेतलं ना, तुम्ही त्याच वेळेला तुमच्याकडे ऑडिट रिपोर्ट व्हायचे, सगळं व्हायचं, तुम्ही त्यांना ओके ओके गुड गुड सगळे शेरे द्यायचे. मग त्यावेळेस तुम्ही त्यांना का म्हटलं नाही बाबा एखादा कोर्स करून घे, एखादा MSc कर? पण म्हणजे आश्वासित प्रगती योजना असं त्याचं नाव आहे. ज्या लोकांना तुम्ही ज्या वेळेस संस्थांमध्ये घेतलं त्यावेळेस तुम्ही त्यांची कोणती शैक्षणिक पात्रता बघितली नाही. त्यावेळेस या कर्मचारी संघटनेमध्ये अनेक असे प्रश्न आहेत ताई. तुम्ही पण शिर्डीच्या राजकारणामध्ये सक्रिय आहात, दोघींच्याही टर्म झालेले आहेत आणि आपण बी विश्वस्तपदी होतात. तर अनेक कर्मचाऱ्यांमध्ये अनेक असे प्रॉब्लेम्स आहेत. अनेक संघटना 3 संघटना या ठिकाणी कार्यरत आहे. परंतु राजभवनचा विचार असा होता की आपला कर्मचारी कोणताही असो, तो कंत्राटी असो किंवा कायम असो किंवा कसाही असो, त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, त्याचे प्रॉब्लेम्स जाणून घेतले पाहिजे. तर संघटनेमध्ये अनेक असे म्हणजे संघटनेला आतून येतात, सांगतात का साहेब आमचा असा प्रॉब्लेम आहे, आम्हाला वेळोवेळी फोन येतो, भाऊंना येतो, सगळ्यांना येतो, परंतु प्रशासनाच्या समोर जायला कोणी तयार नाही. म्हणजे शिवाजी जन्माला यावं तर दुसऱ्याच्या घरात, कोणी पुढाकार घ्यायला तयार नाही, प्रशासनाला जाब विचारायला कोणी तयार नाही. आणि मग असं करत असताना मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधीन? बाबा मी जर तक्रार करायला गेलो तर मला सस्पेंड करतील. असं आता झालेलं ना. असं आमचे काही मेसेज, कर्मचाऱ्यांच्या हितसंबंधांचे मेसेज, हे जर मेसेज जर कुठं व्हायरल झालं तर सागर कामकर सारख्या माणसाला घरी बसवलं जातं. कोणतीही प्री नोटीस नाही, कोणतीही कारणे दाखवा नोटीस नाही. आणि यांचं कसं आधी दंड करायचा आणि मग नंतर परिपत्रक काढायचं का आम्ही तुम्ही झोपलेले असू, व्यसन गेलेले असू तर आम्ही तुमच्या पगाराचे पैसे कट करू. आणि मग हे चुकीचं प्रशासन चालवलं जात आहे. कर्मचाऱ्यांमध्ये अतिशय तीव्र भावना आहेत, पण कुठंतरी आम्ही एक साईबाबांचा श्रद्धा सबुरीचा संदेश घेऊन हे कर्मचारी काम करत आहेत. कुठल्याही प्रकारचं आंदोलन आम्ही आजपर्यंत आता शांत राहून छेडलं नाही, परंतु आता यापुढे राजभवनच्या नेतृत्वात तुमच्या सर्वांच्या साथीने ताई आपल्याला या कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवावे लागतील. वंचित राहिलेले कायम कर्मचारी यांना 10, 20, 30चा लाभ मिळणे आवश्यक आहे. आता हा 10, 20, 30चा लाभ काय आहे की ज्या लोकांचे सेवेमध्ये असताना कुठं प्रमोशनच झालं नाही, म्हणजे आश्वासित प्रगती योजना असं त्याचं नाव आहे. ज्या लोकांना तुम्ही ज्या वेळेस संस्थांमध्ये घेतलं त्यावेळेस तुम्ही त्यांची कोणती शैक्षणिक पात्रता बघितली नाही, त्यावेळेस तुम्ही त्यांच्याकडून सगळे काम करून घेतले. वेळ प्रसंगी 500 रूम सारख्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी विटा वाहिल्या, वेळ प्रसंगी खड्ड्यातली माती काढली, वेळ प्रसंगी प्रसादालयामध्ये त्यांनी अन्नदानासाठी वाढलं, वेळ प्रसंगी गाड्या लोटल्या, जे पाहिजे ते काम केलं. आणि आज तुम्ही त्यांना आर्थिक सुबत्ता येण्यासाठी जर एखादी योजना सरकार देत असेल तर त्याचे पैसे तुम्ही देऊ शकत नाही. म्हणजे ही खूप मोठी शोकांतिका आहे. आणि तुम्ही त्याला निकष लावता शैक्षणिक. अरे पण मग घेताना तुम्ही त्यांना तसं घेतलं ना, तुम्ही त्याच वेळेला तुमच्याकडे ऑडिट रिपोर्ट व्हायचे, सगळं व्हायचं, तुम्ही त्यांना ओके ओके गुड गुड सगळे शेरे द्यायचे. मग त्यावेळेस तुम्ही त्यांना का म्हटलं नाही बाबा एखादा कोर्स करून घे, एखादा MSc कर? पण आज त्यांचं वय जास्त झालंय, त्यांना कोणत्याही प्रकारच्या आर्थिक विवंचनेत राहू नये म्हणून शासनाने योजना काढली. त्यांची आर्थिक विवंचना कुंठित होऊ नये म्हणून कर्मचाऱ्यांना ही आश्वासित प्रगती योजना देऊ केली आहे. आणि त्यामध्ये प्रशासन या कर्मचाऱ्यांशी असं दुजाभाव करत आहेत. आणि हे पैसे भेटलेच पाहिजे. कर्मचाऱ्यांचा तो हक्क आहे, तो अधिकार आहे. यासाठी आपल्याला राजभाऊ संघर्ष उभा करावा लागणार आहे. आणि हा निश्चितच भावी काळात आपण तो संघर्ष उभा करू. त्यानंतर वेतनवाढ थांबवणे, निलंबन करणे हा एक फार मोठा प्रश्न आहे. वेतनवाढ थांबवणे, निलंबन करणे म्हणजे कोणतीही नोटीस नाही, तू असं असं काम केलं, शिस्तभंग केला, लगेच तुला निलंबित. अरे पण त्याचं काहीतरी त्याला कारण विचारा ना, त्याची काहीतरी काय परिस्थिती, तिथं काय होतं,
तुम्ही कोणत्याही प्रकारच्या सुखसुविधा द्यायच्या नाही, प्रशासनाने कोणत्याही प्रकारचं काही कामच करायचं नाही, प्रशासनाने कर्मचाऱ्यांना त्याच्या हितसंबंधाचा त्याचं काही विचारच करायची नाही, त्याच्यावर लगेच निलंबन, पैसे कपात ही फार अवघड प्रशासनाने बाब करून ठेवली आहे. म्हणजे कर्मचारी हा फक्त गुलाम म्हणून जगवायचा का कर्मचाऱ्यांना फक्त तुम्ही इथं कामच करून घ्यायचं का? मग कर्मचाऱ्यांना जर तुम्हाला एवढं शिस्तीने काम करून घ्यायचं असेल तर त्याच कडक शिस्तीप्रमाणे त्यांना सुद्धा त्या सेवा दिल्या पाहिजे. अनेक कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहे, इतके प्रश्न आहे का तुम्ही वेळोवेळी त्या आलेल्या कॉन्ट्रॅक्टर लोक यांना गणवेश नाही. अनेक संस्था कर्मचाऱ्यांना किती दिवस असून पाहतो, पहिले तरी स्काय कलरचे गणवेश राहायचा, त्याला एस 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 वरती नाव असायचं. आता कोणतेच गणवेश नाही, परमनंट कोण काय कोण काहीच कळत नाही. ते संस्थांच्या कर्मचाऱ्यांचे पार्किंगचे प्रश्न आहेत, त्यांना सुविधा नाही. अनेक प्रश्न आहेत. साईबाबा संस्थांची ती शैक्षणिक संस्था ती बिल्डिंग बांधली, तिथल्या बिल्डिंग मध्ये प्राचार्य शिकवायला जातो का नाही हेच माहिती नाही. तिथला म्हणजे शैक्षणिक स्तर अत्यंत खाली आलेला आहे. मी असं सहज एका कार्यक्रमात गेलो, तिथं मला एकाच मळ्यामध्ये 4 ठिकाणचे विद्यार्थी 4 असताना दिसले. एक आपल्या साईबाबा शैक्षणिक संकुलातला होता, एक तिथल्याच मराठी शाळेतला होता. पण मराठी शाळेतला विद्यार्थी 3रीला आणि शैक्षणिक संकुलातला विद्यार्थी हा 7वीचा. आणि 3रीचा विद्यार्थी एकदम छान वाचतोय आणि 7वीच्या विद्यार्थ्याला इथल्या शैक्षणिक संकुलातल्या विद्यार्थ्याला वाचता येत नाही. म्हणजे जिकडं इतकी सुबत्तता आहे, इतके पैसे, अमाप पैसा आहे संस्थांकडे, पण तुम्ही शैक्षणिक स्तर खाली आला याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. तुम्ही तो स्तर बघितला पाहिजे, तो चेक केला पाहिजे, वेळोवेळी तिथं लक्ष दिलं पाहिजे. इनटेक किती, विद्यार्थी किती, प्रत्येक वर्गात विद्यार्थी किती, शैक्षणिक शिक्षण किती, हे त्याची चेकिंग केलं पाहिजे. पण तो स्तर आपला अतिशय खालवलेला आहे. बाकीच्या प्रायव्हेट स्कूलमध्ये अतिशय म्हणजे त्यांच्याप्रमाणे ते शिक्षण देत आहेत, पण मग आपण काय करू शकत नाही. आपल्याला ते केलं पाहिजे ना. कर्मचाऱ्यांचीच मुलं तिथे शिकतात, सगळेजण शिकतात, तर तिथं ते पण घडलं पाहिजे, ते झालं पाहिजे. संस्थानामध्ये विविध विभागातील कर्मचाऱ्यांना केलेले दंड सुद्धा रद्द झाले पाहिजे. काही झालं काय का पाठीमागे कोणीतरी आलं, प्रशासनाचा आदेश काढला की चेकिंग होणार आणि राऊंड होणार, रात्रीचे राऊंड होणार. झालं, रात्रीचे राऊंड होणार हे मान्य, पण रात्रीच्या सुखसुविधा तुम्ही त्यांना दिल्या का? किंवा राऊंड होणार याच्या आधी तुम्ही परिपत्रक काढायला पाहिजे होते, मग दंड बसवायला पाहिजे होतं. ज्या वेळेस आधी परिपत्रक काढलं असतं त्यावेळेस कर्मचाऱ्याला कळलं असतं का नाही आता राऊंड होईल, काहीतरी कोणीतरी येईल, मग ही भीती भावना त्याच्या मनात निर्माण झाली असते. तुम्ही आधी त्यांना दंड बसवायचे आणि नंतर तुम्ही त्यांचे पैसे कपात करायचे, नंतर परिपत्रक काढायचं. म्हणजे झालं असं, तलाठी सांगतो का मग पंचनामा करून घेतो शेतीचा, उदाहरण म्हणून सांगतो, आणि नंतर तलाठी म्हणतो का आता मी तुमच्या वावरात पंचनामा करायला येतोय, तुम्हाला ही नोटीस घ्या. हे चालेल का असं? तर असं चालणार नाही. प्रशासनाने याच्यात गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. हे सगळी कर्मचाऱ्यांची तळमळे. आज एक परमनंट कर्मचाऱ्याचे 18-18, 20-20 हजार रुपये तुम्ही कट करताय, आणि काय म्हणून कट करताय? आणि हे फक्त खालच्याच कर्मचाऱ्यांसाठी कायदे लागू का? बाकीचे बी कर्मचाऱ्यांना तुम्ही चेक करा ना. इतर कर्मचारी सुद्धा कितीतरी त्याच्यामध्ये सापडतील, कितीतरी लोकांच्या चुका आहेत. काही लोक त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी घोटाळेबाज लोक याच्यामध्ये आहेत, तुम्ही ते चेकच करत नाही. त्यानंतर सर्वात गंभीर असा प्रश्न आहे 598 कर्मचाऱ्यांचा. यांना संस्थान सेवेत समाविष्ट करून घेतलं पाहिजे आणि तसेच त्यांना असलेल्या सगळ्या सुख सुविधा, जे काही हॉस्पिटलचे असतील, काहीतरी त्यांचे वेतन जे असतील, या सगळ्या त्यांना दिल्या पाहिजे. 598 कर्मचाऱ्यांबद्दल मान्य उच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत. त्याशिवाय ज्यांचं 10 वर्ष पूर्ण झाले त्यांनाही सेवेत समाविष्ट करून घ्या असे निर्देश आहेत. परंतु प्रशासन कुठेही हलत नाही. प्रशासनाला याचं गांभीर्य काहीच वाटत नाही. नुसती वेठबिगारी सारखी कर्मचाऱ्यांना तुम्ही वावरून घेणार आहात का? कर्मचाऱ्यांकडून तुम्ही कामं करून घ्या, पण त्यांना तुम्ही त्याचा मोबदला द्या, त्यांचे प्रमोशन करा, त्यांच्या शैक्षणिक पात्रता तपासा, त्याप्रमाणे त्या पात्रतेने त्यांना वरती घ्या, त्यांना सेवानिष्ठतेनुसार त्यांचं प्रमोशन करा, त्यांच्या वेतनात प्रमोशन करा. या सगळ्या गोष्टी या प्रशासनाने केल्या पाहिजे. आणि ताई आम्ही तुम्हाला आग्रह करणार आहे की संस्थांच्या या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला आमच्या बरोबर भांडण्यासाठी तिथे यावं लागणार आहे आणि आम्ही तुम्हाला वेळोवेळी घेऊन जाणार आहोत. मान्य न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे 10 वर्ष सेवेत असणाऱ्यांचाही प्रश्न आहे. त्याचप्रमाणे आपले जे कंत्राटी कर्मचारी बांधव आहेत ते 10-10 वर्ष सर्व्हिस झाली त्यांची. या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुद्धा तुम्ही एकत्रित सामावून घेतलं पाहिजे, हाही आमचा प्रश्न आहे. त्यांना पदोन्नती द्यायची ते बी प्रश्न आहे. परत सेवा ज्येष्ठतेचा जो नियम लागू केला आहे तो म्हणजे
कर्मचाऱ्यांमध्ये अन्यायाचा नियम आहे का तो चांगला नियम आहे याचीच काही जाणीव लोकांना झालेली नाही किंवा कर्मचाऱ्यांना नाही. सेवा प्रवेश नियम म्हणता आणि त्या जुन्या लोकांना तो लागू करता, पण सेवा प्रवेश नियम हा जुन्या लोकांना नाही. सेवा प्रवेश नियम म्हणजे ही एक फ्रेम आहे, ही चौकट आहे का इथून पुढे जो कर्मचारी संस्थांमध्ये प्रवेश करेल तर ह्या सेवा प्रवेश नियमाच्या अधीन राहून त्याची परीक्षा घेतली जाईल, त्याची पात्रता चेक केली जाईल, मग तो संस्थांमध्ये ही अशी फ्रेमवर्क तयार करून दिली शासनाने. परंतु तुम्ही काय करताय, मागच्या लोकांना ते सेवा प्रवेश नियम लागू असं कसं झालं? नियम बनला आधी, कर्मचारी झाले सिलेक्ट पाठीमागून, तुम्ही त्यांना कसं घेऊन चालन? तर हे चालणार नाही. त्यानंतर कंत्राटी कर्मचारी आणि त्यांच्या पाल्यांना शैक्षणिक फीचा परतावा पूर्ववत चालू ठेवण्याबाबत हा एक संस्थांचा प्रश्न आहे. कंत्राटी कर्मचारी व संस्थांमधील कर्मचारी फीचा परतावा पहिला मिळायचा, तो आता मिळत नाही असं मला कर्मचाऱ्यांकडून कळलंय, परंतु तो सुद्धा पूर्ववत चालू करायचा आहे आणि त्याबाबत सुद्धा आपल्याला प्रशासनाला विनंती करायची आहे. त्यानंतर सानुग्रह अनुदान बऱ्याच वर्षापासून 8.33% याप्रमाणे दिलं जात आहे. म्हणजे जी पारंपरिक पद्धत आहे पाठीमागून आली 30 पुढं, मग त्याच्यात काही टक्केवारी वाढ होणार आहे का नाही होणार आहे, शासनाची झालेली आहे का नाही, किंवा मग आता संस्थान कशी वाढ करू शकतं का, किंवा त्यावर काही विचार करू शकतं का त्यासारखा 8.33 पेक्षा आम्हाला 9 देता येईल का, 9.5 देता येईल का, किंवा 10 देता येईल का, याच्यासाठी काही प्रस्ताव विचाराधीन ठेवता येईल का शासन दरबारी, हाही एक प्रश्न आहे का. हा प्रस्ताव सुद्धा शासन दरबारी विचारात ठेवला गेला पाहिजे. त्यानंतर कर्मचारी यांना त्यांच्या इतर जीवनामध्ये किंवा ड्युटी करत असताना वारंवार भेडसावणारे प्रश्न असतील, किंवा त्यांना त्यांचे ड्रेस कोड असतील, किंवा इतर गोष्टी असतील, त्यांना त्यांच्या पार्किंगची व्यवस्था असतील, किंवा त्यांचे आता हे लांबून येणार लोक आहे, आपल्या परिसरामध्ये अनेक ऍक्सिडेंट झाले, रस्ता करायचे सगळ्या गोष्टी मान्य आहे, पण पहाटे येणारे लोक आहेत. मग या लोकांच्या काही LIC किंवा इतर काही गोष्टी आहेत का, किंवा त्यांच्यासाठी आणखी काही संस्थांना देता येईल का, याहीसाठी आपल्याला झगडावं लागणार आहे. संस्थान प्रशासनाला हे सगळं विचारावं लागणार आहे. आणि संघटना कधी काम करते का, जेव्हा ती एक दिलाने, एक विचाराने, एका विचाराने हे सगळे लोक एक आहेत, हे 36 लोक जरी एकत्र आले आणि संस्थान प्रशासनाला जर वारंवार प्रश्न विचारित राहिले तर तुमच्या संघटनेला कोणी अडवू शकत नाही. कारण कर्मचाऱ्यांची एकजूट दिसली तर ही आपली संघटना आता मंत्रालय लेवलच्या संघटनेशी कनेक्ट झालेली आहे. आपले सगळे ज्यावेळेस आम्ही राजभाऊंनी जो प्रस्ताव तिकडं संघटनेला पाठवला तर त्यांनी सगळे आपले कागदपत्र, म्हणजे आपल्या संघटनेचे कागदपत्र, तुमचं रजिस्ट्रेशन काय आहे, तुमचा प्रस्ताव आहे, तुमचं काय आहे, ठराव आहे का, सगळ्या गोष्टी आहे का, तुमचं रेकॉर्ड मेंटेन आहे का, हे सगळ्या गोष्टी त्यांनी पण चेक केल्या. आणि त्यांनी चेक केल्याच्या नंतरच आपली संघटना तिथं कनेक्ट झाली. तर ती संघटना सुद्धा आपल्याला वेळोवेळी मदत करणार आहे. आपल्या इकडून कोणताही प्रस्ताव जाऊ, कोणती माहिती जाऊ, आपल्या संघटनेच्या माध्यमातून कोणत्याही कर्मचाऱ्यांना होणारा अन्याय असो किंवा इतर काही गोष्टी असो, या सगळ्या तिकडं मंत्र्यांनी लेवल पर्यंत फॉलोअप घेण्यासाठी आता ती संघटना आपल्या बरोबरीने काम करणार आहे. खरं तर त्या पदाधिकाऱ्यांचा सुद्धा धन्यवाद मानलं पाहिजे की साईबाबांच्या दारात असणाऱ्या संघटनेला तुम्ही एकोप्याने सामावून घेतलं. आणि खरोखर ही संघटना सामावून घेतल्याच्या नंतर आपल्याला या संघटनेच्या माध्यमातून आणि त्या संघटनेच्या माध्यमातून विधी व न्याय विभाग असतील, संस्थान प्रशासन असेल, साईबाबा संस्थांचे येणारे चेअरमन असतील किंवा आताचे असतील, भावी येतील किंवा विश्वस्त मंडळी, यांच्या माध्यमातून आपल्याला काम करायचं आहे. आणि म्हणूनच झालेली ही संघटनेची निवडणूक अतिशय खेळीमेळीत झाली. संस्थांचे अनेक प्रश्न, अनेक कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत, यावर मी 1 तास बोलून 2 तास बोलून, परंतु आता वेळ कमी आहे. असो, सर्वांची मी रजा घेतो, थांबतो. धन्यवाद.